खरं तर ही रेसिपी माझ्या मम्मीची आहे. जेव्हा आपण घरी टिफिनसाठी बनवायला भाजीला काही नसायचं तेव्हा माझी मम्मी हे सुकं बेसन बनवून द्यायची. यासाठी आपण कांदे एकदम रफली चॉप करून घेतलेत, तसेच लसूण पण रफली चॉप करून घेतला आहे आणि भरपूर तेलाचा वापर करून त्यात हे कांदे, लसूण, जिरं, मोहरी, कढीपत्ता, लाल तिखट, हळद सर्व घालून परतून घ्यायचं. कांदे जास्त लालसर नाही होऊ द्यायचे. ते थोडे थोडे परतले की त्यात थोडंसं पाणी आणि कोथिंबीर टाकायची आणि एक उकळी आल्यानंतर त्यात मीठ आणि बेसन पीठ टाकून हे बेसन बनवून घ्यायचं. आमच्या घरी सर्वांना आवडते, तसेच तुम्हाला पण नक्की आवडेल. हे सुकं बेसन तुम्ही सर्वांनी नक्की ट्राय करा. चवीला खूप छान लागतं. भाकरीसोबत असो किंवा पोळीसोबत खूप टेस्टी आहे. नक्की ट्राय करा.